महाकुंभ मेळ्यातील पवित्र स्नानावरून राज ठाकरेंनी उडवली खिल्ली। नांदगावकरांनी आणलेलं गंगेतील पाणी पिण्यास नकार दिल्याचा राज ठाकरेंचा खुलासा। गंगेच्या दूषित पाण्यावर राज ठाकरेंकडून प्रश्न उपस्थित। घरी बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छता म्हणणं चुकीचं, तर आपण 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहात। संगमाच्या पवित्र स्नानाच्या श्रद्धेचा सन्मान करा। भाजप आमदार राम कदमांचा राज ठाकरेंना सल्ला। तुम्ही उद्धव ठाकरे होऊ शकत नाहीत। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। माझ्या कार्यकाळात मी कुठलीही कामं बंद पडू दिली नाहीत। कामांना स्थगिती दिल्याच्या फडणवीसांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर। गद्दारांनी शिवसेना अमित शहा आणि अदानींचं नाव लावावं। ईशान्य मुंबईतील शिबिरातनं उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। मला मोदी शहांचा अभिमान। बाळासाहेबांचं मंदिर बांधण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं। उपमुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर। ठाकरे दिल्लीत सोनिया गांधी आणि राहुल गांधींची मुजरेगिरी करत असल्याची टीका। तुमच्या पक्षातील एका आमदारामुळे राज्य नासत चाललंय, त्यांना पाठीशी घालू नका। माझ्या वडिलांना न्याय द्या। वैभवी देशमुखची अजितदादांसह बारामतीतील आमदारांना विनंती। महिलांच्या बँक खात्यात बुधवारपर्यंत 2 महिन्यांचे 3,000 रुपये एकत्र जमा होणार। फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे एकत्रित पैसे देण्याचा सरकारचा निर्णय। कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा आजपासून 2 दिवस बंद। थेट पाईपलाईन योजनेची देखभाल दुरुस्ती करणार। पालिकेकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा होणार। आता पीएफ खात्यात कागदपत्रांशिवाय माहिती अपडेट करणं शक्य। अकाउंट नंबर आधारशी लिंक केलेल्या सदस्यांना कागदपत्रांशिवाय वैयक्तिक तपशिलातील मुख्य माहिती बदलण्याची आता ईपीएफओकडून परवानगी। मुंबईतील नागपाडा भागामध्ये पाण्याची टाकी साफ करताना मोठी दुर्घटना। पाण्याची टाकी साफ करताना 4 मजुरांचा गुदमरून मृत्यू। कोकणात होळीसाठी 16 विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन। सीएसएमटी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेलहून 10 ते 25 मार्च दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येणार। उष्माघाताच्या धोक्यात सध्या वाढ झाल्याची माहिती। राज्यात 4 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद। सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी विशेष कक्ष। तर अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा छावा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये। छावा चित्रपटाची पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी।